मत हेच आहे की आता इतिहासावरनं लढण्यापेक्षा भविष्यासाठी लढूया ना एकत्र येऊन. झालं ना सगळं, जो काही राजकारण होर्डिंग बॅनर करायचं ते झालेलं आहे. आता निवडणुका तुम्ही वरपासून खालपर्यंत जिंकल्यात, हाऊसिंग सोसायटीचे पण जिंकाल. पण ह्याच्यातच दोन राष्ट्रीय पक्षांनी व्यस्त राहण्यापेक्षा आपला देश कुठे चाललेला आहे. आज आपण विश्वगुरु म्हणून बोलतो, त्या दिवशी राजीव शुक्लाजी हे खूप चांगलं बोललेत हाऊसमध्ये. चेला कोण आहे आपलं? ही परिस्थिती आहे आज. मुंबई महानगरपालिकेचं बजेट आज आज गलगोटे युनिव्हर्सिटीमध्ये टिपू सुलतानची चर्चा असेल, पण आपल्याकडे खरोखर यावर कोण काम करतंय का? मुंबई महानगरपालिकेचं बजेट काल जाहीर झालं आहे, मात्र 36,000 कोटींच्या ज्या ठेवी आहेत त्या मोडीत काढण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. बघा, ठेवी ह्या खरं तर कामांसाठीच आपण ठेवतो आणि त्या स्पेसिफिक कामांच्या अगेन्स्ट असतात. मग तुम्ही कोस्टल रोडचं काम बघा, STPचं काम बघा, गोरेगाव मुलुंड लिंक रोडचं काम बघा, किंवा अनेक गोष्टी, किंवा आपले सगळ्या जे महापालिकाचे कर्मचारी आहेत त्यांचे पगार असतील, पेन्शन असेल, ह्याचं सगळ्याचं फ्युचर प्लॅनिंग करून आपण ह्या ठेवी ठेवल्या होत्या. त्या ठेवी साधारणपणे 600 कोटीची तूट जी होती त्याच्यातून 1997 पासून आत्तापर्यंत 92,000 कोटीचं सरप्लस केलं. आणि या ठेवी कधी ना कधीतरी त्या मोडाव्या लागल्या असत्या, पण त्या देखील पारदर्शकपणे आपण मोडत होतो. एकनाथ मिंदेंचं इथे सरकार बसल्यानंतर 2.5 लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी आहे. ह्या ज्या ठेवी ज्या मोडल्या जात आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरण्यासाठी मोडले जात आहेत. सगळी कामं एस्केलेशनमध्ये चालली आहेत, सगळी कामं खोट्या कामांमध्ये चालली आहेत, सगळी बिलं खोट्या कामांमध्ये चालली आहेत. ह्याची आम्ही पारदर्शक चौकशी मागितलेली आहे आणि आम्ही हे पण सांगितलेलं आहे की गेल्या 4 वर्षात प्रशासकाचं राज्य होतं ना, आम्हाला श्वेतपत्रिका काढून पाहिजे.